नमस्कार मंडळी, मी किशोर. स्वागत आहे तुमचं किशोर स्टुडिओ लाईफ मध्ये. डिंग 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 डिंग. मॉन्क मोड. मॉन्क मोड म्हणजे फक्त एकटं राहणं नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं, आपल्या माइंडवर, आपल्या एनर्जीवर आणि आपल्या वेळेवर कंट्रोल घेणं, सोशल मीडिया, डिस्ट्रॅक्शन्स आणि फेक मोटिवेशनपासून दूर राहून डिसिप्लिनने जगणं. माझ्यासाठी मॉन्क मोड म्हणजे माझं मेंटल रिसेट, पुन्हा फोकस मिळवण्यासाठी आणि माझ्या शूटिंगच्या ध्येयावर लेझरसारखं लक्ष केंद्रित करण्यासाठी. विंटर आर्क म्हणजे काय? विंटर आर्क म्हणजे शांत ट्रान्सफॉर्मेशन. जसं निसर्ग हिवाळ्यात शांत होतो पण आतून नवं आयुष्य निर्माण करत असतो, तसंच मीही आता माझ्या विंटरमध्ये प्रवेश करतोय. ही वेळ आहे शांतपणे मेहनत करण्याची, जेव्हा इतर सगळे झोपलेले असतात. मॉन्क मोड, विंटर आर्क या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण या गोष्टी सुरू करण्यामागचं कारण म्हणजे मला आलेला अनुभव. मी शूटिंग स्टार्ट केल्यापासून मला खूप सारे चांगले वाईट असे अनुभव आले. चांगल्या अनुभवातनंही मी शिकलो आणि वाईट अनुभवातनंही खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या शूटिंगमध्ये इम्पॅक्ट करतात. आता शूटिंग हा गेम कसा आहे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो. जसे की फिजिकल गेम्स असतात, इनडोअर, आउटडोअर. आउटडोअर गेम्समध्ये हॉकी झालं, क्रिकेट झालं, सायकलिंग झालं, रनिंग झालं, ट्रायथलॉन झालं, वेगवेगळे जे प्रॉपर ॲथलीट्स ऑन ग्राउंड ट्रेनिंग करतात ते आउटडोअर गेम्स. आणि इनडोअर गेम्स जसे की चेस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, हे सर्व इनडोअर गेम्स आहेत. तर या दोन्ही प्रकार जे आहेत, इनडोअर, आउटडोअर, तर शूटिंग हा गेम थोडक्यात म्हटलं तर इनडोअरमध्ये पण येतो आणि आउटडोअरमध्ये पण येतो. काही ठिकाणी ओपन ग्राउंड्स, ओपन जसे की शॉटगन वगैरे आहेत, हे ओपन ह्याच्यात घेतले जातात. तर जे पिस्टल किंवा रायफल, एअर रायफल, हे जे वेपन्स आहेत हे मोस्टली इनडोअर घेतले जातात. तर शूटिंग हा गेम मोस्टली फिजिकल नाही आहे, पण मेंटली पण खूप इन्व्हॉल्विंग आहे. जसं चेसला मेंटली तुम्हाला खूप स्टेबल राहावं लागतं, फिजिकली खूप इंटरॅक्ट करायची गरज नाही. तसं शूटिंगमध्ये फिजिकली स्टेबल राहणं गरजेचं आहे, पण जे सपोर्ट मेंटली पाहिजे तो जर नसेल तर फिजिकली कितीही स्ट्रॉंग असलं तरी काय फायदा नाही. आता हे जे गेम्स आहेत आउटडोअरचे किंवा जे फिजिकली खूप ॲक्टिव्ह आहेत, जसे की टेनिस म्हणा, क्रिकेट म्हणा, किंवा कॉम्बॅट स्पोर्ट्स जो असतात, कराटे वगैरे, तायक्वांदो, यांना वेगवेगळे टेक्निक्स, ट्रिक्स, खूप सारे डावपेच खूप शिकावं लागतं. रोज नवीन सामने, रोज नवीन शिकायला भेटतं. पण शूटिंग हा असा गेम आहे ज्यात आज माझा पहिला दिवस आहे, तर मला जे टेक्निक शिकवलं जातं तेच ऑलिम्पिक झालं, इंटरनॅशनल लेवलला झालं, त्या लेवलला गेलं तरी तेच फॉलो करावं लागतं. कुठलीही नवी ट्रिक नाही, नवी टेक्निक नाही. जी गोष्ट आहे त्यालाच तुम्हाला पारंगत, त्यात एक्सपर्ट व्हावं लागतं. शूटिंग हा 90% मेंटली तर 10% हा फिजिकली गेम आहे. फिजिकली आणि मेंटली या दोनमध्ये डिफरन्स असा आहे की फिजिकली तुम्हाला खूप असं हेवी वर्कआउट्स या हेवी ट्रेनिंगची गरज नाही लागत, पण मेंटली मात्र खूप. मला आलेल्या भरपूर अशा संकटां किंवा जे हार्डकोर ज्या गोष्टी मला शिकण्यासाठी भेटल्या, त्या म्हणजे की इंडिव्हिज्युअली माझ्यात खूप अशा गोष्टी आहेत की ज्या स्पेसिफिकली शूटिंग स्पोर्ट्ससाठी थोडंसं अवघड आहे, पण त्याच गोष्टी सुधारण्यासाठी मी या सर्व गोष्टी करतो. तर फिजिकली आणि मेंटलीमध्ये चॅलेंजेस काय आले, तर फिजिकलीमध्ये मोस्टली जे अडल्ट एजमध्ये होतं की सेल्फ सॅटिस्फाईंग किंवा हे सोशल मीडियावरती वगैरे खूप सारा कचरा भरलेला असतो, ते आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतं किंवा आपल्याला फिजिकली पण त्या गोष्टी वीक करतात. त्या गोष्टी मी अवॉइड करू शकलो नाही.
तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट मला असा झाला की माझं फिजिकलमध्ये माझं बॉडी स्टिफ होणं किंवा रिलॅक्स न होणं किंवा बॉडी वीक पडणं, खूप सारे बोन्स वगैरे वीक पडणं, ते खूप दुखणं किंवा क्लिकिंग वाजणं किंवा इन्फ्लॅमेशन होणं मसल्समध्ये, स्टेबिलिटी खूप कमी होणं, या सर्व गोष्टी मला फेस कराव्या लागल्या. आणि मेंटली तर विचारूच नका. मेंटली मला ब्रेन फॉग व्हायचा किंवा ब्रेन डिझिनेस किंवा जे ब्रेनचं असं स्टेबिलिटी कमी होणं किंवा ब्रेन स्वे होणं, फोकस न राहणं, प्रेझेंटमध्ये न येणं, जास्त ओव्हर थिंकिंग करणं, सेल्फ डाऊट घेणं, खूप खूप अशा गोष्टी आहेत ना, त्याला शब्दशः काढलं तर अख्खी लिस्ट निघत. पण जर आपण त्या गोष्टी समजल्या तर त्याचे सोल्युशन खूप सोपे आहेत. फक्त ते कंटिन्युअसली आणि डिसिप्लिनमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. आता सोल्युशन्समध्ये गेलं तर फिजिकली तुम्ही करू शकता की तुम्ही लाईट वर्कआउट, तुम्ही कार्डिओ किंवा मसल एंड्युरन्स, कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइजेस जसं की रनिंग वगैरे म्हणा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग थोडंफार. तर स्ट्रेंथ ट्रेनिंगचा मुद्दा आला म्हणून सांगतो. मी एक जिम लवर आहे. मला जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं, हेवी वेट्स उचलणं वगैरे खूप खूप आवडतं. पण कसं आहे ना की शूटिंग हा गेम स्टेबिलिटी, तुमचं मसल रिलॅक्स राहून तुम्ही ते गेम खेळला पाहिजे. त्यासाठी हेवी वर्कआउट्स नाही चालत. का? तर ते तुमचं मसल फटिक करतं. तुमचं जो न्यूरो ट्रान्समीटर आहे किंवा बॉडीचे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ते स्लो डाऊन करतं. आता शूटिंगमध्ये खूप मायन्यूट गोष्टी असतात. जसं की तुम्ही वेपन पकडताय तर तुमचं ग्रीप प्रेशर आणि तुम्ही जर ट्रिगर करणार आहात तर तुमचं जे ट्रिगर प्रेशर आहेत ना, हे खूप छोटे छोटे मसल्स आहेत जे काम करतात. पण ज्यावेळेस तुम्ही हेवी वर्कआउट करता त्यावेळेस लार्ज मसल्सवरती फोकस जातो. म्हणजे मायन्यूट मसल्स असतात, छोटे मसल्स असतात, ते खूपच फटीग होतात आणि त्याला रिकवर व्हायला पण टाईम लागतो. ते फास्ट रिकवर होत नाही. सो मग स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप हेवी इज नॉट ओके फॉर द शूटिंग. तुम्हाला ते अवॉइड करावं लागेल. किंवा जरी मला इच्छा आहे खूप, मला स्ट्रेंथ ट्रेनिंगच खूप पॉवरफुल करायचं आहे किंवा हेवी करायचं आहे, सो मी ते प्रॉपर प्लॅन करून करतो. जर हेवी सेशन्स केले तर रिकव्हरीसुद्धा तितकीच, स्लीप सायकलसुद्धा तितकंच प्रॉपर आणि डाएटसुद्धा खूप जोरदार पाहिजे, तर ती रिकव्हरी तितकी फास्ट होते. हे झालं फिजिकल, ज्यामध्ये तुम्हाला वर्कआउट सेशन्स आणि रिकव्हरी सेशन्स बॅलन्स करावं लागतं. आता दुसरं म्हणजे मेंटल ट्रेनिंग किंवा मेंटल काय होतं प्रॉब्लेम मेंटॅलिटीवरती किंवा आपलं. तर फर्स्टली जर आपण स्टेप बाय स्टेप गेलं तर आपले माइंड आणि आईज कनेक्टेड आहेत. सो तुम्हाला ज्यावेळेस पण तुम्ही स्टेबल राहता आणि जर तुम्ही माइंड फॉग असेल किंवा माइंड डिझिनेस असेल, माइंड स्वे असेल, तुम्ही कितीही प्रेझेंटला फोकस डोळ्याने एका जागेवर स्थिर बघताय पण तरीसुद्धा तुम्हाला वाटतंय की नाही, मला ते अजून स्पष्ट दिसत नाहीये किंवा क्लिअर दिसत नाही किंवा मी तिथं स्टेबल नाही झालोय अजून. का? तर तो ओव्हर थिंक आणि डाऊट आणि तुमचा माइंड तितका स्ट्रेस आउट झालेला असतो. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये किंवा आजकालच्या एन्व्हायरमेंटमध्ये, सराउंडिंगमध्ये, सोशल मीडियामुळे, स्मार्टफोन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसं की हे लाईट आहे, यामध्ये जे ब्लू रेज निघतात त्याने डोळ्याला खूप त्रास होतो, खूप आय स्ट्रेन होतो. ते रिलॅक्स करणं, तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. तुमचा स्मार्टफोनचा डेली यूज, तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा डेली यूज, तो किती टायमिंग करताय, किती वेळ, कसं करताय, कुठे करताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन प्रॅक्टिस सेशन्स करताय की बिना कुठलेही असं ब्रेक न घेता कंटिन्युअस तुम्ही कॉन्स्टंटली स्क्रीन बघताय. खूप खूप गोष्टी स्टडी कराव्या लागतात की तुमचा स्क्रीन टाईम म्हणा, तुम्ही किती डीपली किंवा किती क्लोजली तुम्ही बघताय किंवा किती लांब न बघताय, तुमच्या डोळ्याला किती इम्पॅक्ट पडतो त्या गोष्टी खूप खूप गरजेचं आहे. सो स्मार्टफोन, आता या गोष्टीमध्ये ना मेंटलीमध्ये स्मार्टफोन हा 99% इम्पॅक्ट पाडत असेल, मला तरी तसं जाणवतं. कारण की एक दिवस जरी मी डिजिटल डिटॉक्स केलं तरी मला माइंड असं हलकं, स्टेबल आणि
आईज पण एकदम हलके लाईट वॉटरी वाटतात, खूप असे हेवी ड्राय नाही वाटत. सो डिजिटल डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया वर्स्ट थिंग. शूटिंग करायचं असेल सोडून द्यावं लागेल. हां, जर तुम्हाला सोशली थोडंफार ॲक्टिव्ह राहावं लागेल, आता जसं की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे किंवा मला इंस्टाग्रामचं शॉर्ट्स, माझं हे मोटिव्ह थोडंसं वेगळं आहे की मला थोडंसं फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी किंवा सपोर्ट होण्यासाठी मला वेगवेगळ्या स्पॉन्सर्सची वगैरे जर गरज भासली तर मग माझ्याकडे काहीतरी डाटा पाहिजे किंवा मी प्रॉपर माझी जी जर्नी आहे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत मी कसं स्टेप बाय स्टेप वरती गेलो, तर या सर्व गोष्टी मला रेकॉर्ड करून ठेवायचं, म्हणून मी हे सर्व ॲक्टिवली करतो. सो या गोष्टी झाल्या. आता सेकंडली, तुम्ही माइंड ट्रेन कसं करू शकता. हां, भरपूर गोष्ट आहेत ते तुमच्या माइंडला एंगेज करून ठेवणार, पण तुम्ही त्या डिटॅच कशा करू शकता. तर फर्स्टली तुम्ही मेडिटेशन करा. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन करू शकता, जसं की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. लिरिक्सवालं गाणं कोणतंच नाही ऐकायचं, इन्स्ट्रुमेंटल ऐका, तुम्ही त्या फ्लोमध्ये जा. सेकंडली तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिका, जसं की फ्ल्यूट झालं, हार्मोनियम झालं, एखादं आता वादनाचं झालं जसं की तबला, मृदंग, ढोलकी, ठीक आहे ना. ह्या कोणताही इन्स्ट्रुमेंट शिकू शकता. स्पेसिफिकली मी फ्लूट चालू केलं आहे का, त्यामागं मला 2 रिझन्स जाणवले की जे फायदेशीर असू शकतात. फर्स्टली तुम्हाला शांत करतं, तुमचं मेंटली खूप असं पीसफुल वाटतं, त्याचा नॉईज, त्याचा आवाज खूप मधुर आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या ब्रेथवरती ते खूप काम करतं. तुमचं जे श्वास आहे ते अप डाऊन होल्ड खूप स्मूथली करतं, ते हेल्प करतं तुम्हाला. ह्या गोष्टी खूप हेल्पफुल आहेत. आणि थर्ड थिंग की तुम्ही अशा ब्रीदिंगच्या एक्सरसाइज केल्या ना, की अरे जसं की तुम्ही प्राणायाम वगैरे करू शकता, अनुलोम विलोम, नाडीशुद्धी प्राणायाम, परत सूर्यभेदी प्राणायाम, परत भ्रमरी, ओमकार, ओमचं प्रॅक्टिस करू शकता. आणि मॉडर्न याच्यात बॉक्स ब्रीदिंग झालं, परत अजून डायग्रॅम ब्रीदिंग, लाईन ब्रीदिंग, सर्व असं एकदम स्पेसिफिकली करू शकता, ज्याने तुम्हाला ब्रीदिंगवरती कंट्रोल येईल. आणि जितकं जास्त ब्रीदिंगवरती कंट्रोल, तितकं तुमचं माइंड शांत राहतो. मला खूप इम्पॅक्ट झाला आहे, जो असा लाईक 1-2 दिवस तुम्ही कंटिन्युअस करा, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल तिथे की अरे माझं स्टेबल होतं आहे, मला खूप शांत वाटतं आणि मी इझिली मसल, म्हणजे 90% माइंड तुम्हाला कंट्रोल करतो तुमच्या बॉडीला. तुम्ही कितीही केपेबल असू द्या. आता मी जिम करतो, मी जिममध्ये 15 kgsचं इझिली उचलू शकतो, परत अजून 27.5 kgsनी बेंच प्रेस वगैरे डंबेल्सनी मारू शकतो. एवढे हेवी जातात. तुम्ही 2-2.5 किलोची वेपन अशी स्टेबल नाही ठेवू शकत, इझिली ठेवू शकता ना, पण हे जे ना ते ठेवून देत नाही. सो याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आपण खूप गोष्टीत ना असं डिसाईड नाही करत की अरे मला हे डिटॉक्समध्ये टाकायचं, मला अवॉइड करायच्या त्या गोष्टी आणि हे फिक्स करायचं. सो ॲज अ इंडिव्हिज्युअल मी स्वतः मंडेपासून ह्या गोष्टी सुरू करत आहे. सो मेंटल आणि फिजिकल या गेमला कसं ट्रेन करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. आता मॉन्क मोड आणि विंटर आर्कमध्ये मी कसं स्टार्ट करतो आहे तर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की मी माझा प्रॉपर डाएटचा प्लॅन बनवला आहे. माझं वर्कआउट सेशन प्रॉपर ट्रेन म्हणजे लाईक प्लॅन केले, माझं रेस्ट रिकव्हरी सेशन प्रॉपर प्लॅन केलेत आणि हे मी मंथली बेसिसवर करतो आहे. कारण की मॅचेस, कॉम्पिटिशन्स या लाईक ज्या मंथमध्ये असतात त्यानुसार आपल्याला 1 ते 2 मंथ आधी प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं, त्यानुसार चालावं लागतं. समजा मॅच उद्या आहे आणि मी जर आता हेवी सेशन केलं, नॉट व्हॅल्युएबल किंवा ते काही तथ्यच नाही त्या गोष्टीत. सो ह्या गोष्टी सर्व प्लॅन करून चालाव्या लागतात. आणि मॉन्क मोडमध्ये मी आता ऑक्टोबरचा प्लॅन बनवलेला आहे की मी तो कसं वर्कआउट करणार, काय करणार, रिकव्हरी कशी असेल माझी, डाएट कसं असेल किंवा स्पेसिफिकली मी कशावरती जास्त फोकस करतो आहे, शूटिंगवरती की स्ट्रेंथवरती. आता सध्या माझं स्ट्रेंथवरती जास्त फोकस आहे कारण की मॅचेस ह्या फेब्रुवारीमध्ये आणि मला फेब्रुवारीपर्यंत जाण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या 4 महिने आहेत. सो मी 2 महिने हे स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती जास्त फोकस करतो आणि उरलेले रिकव्हरी, मेडिटेशन, माइंड ट्रेनिंग सर्व प्रॉपर प्लॅन करतो. आणि या सर्व गोष्टी मी
एक पर्टिक्युलरली मंथ वाईजचे जे डाटा असेल तो मी व्लॉग करून तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. आणि अशा शूटिंग रिलेटेड व्लॉग पाहण्यासाठी शूटर्स जर्नी, त्याची ॲथलीट जर्नी, त्याचं लाईफ, त्याचं डायट, त्याचं वर्कआउट, हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जॉईन करा किशोर ट्रिगर लाईफ चॅनलला. धन्यवाद.